हरि ओम. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिरुध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हरि ओम. काल आपण बघितलं होतं की 22 ते 30 या 24 ते 30 या श्लोकांमध्ये वेगवेगळ्या यज्ञांचं, यज्ञरूपी कर्मांचं किंवा कर्मरूपी यज्ञांचं वर्णन केलेलं आहे. त्यातले आपण 28पर्यंतचे श्लोक काल बघितले. आता 29 आणि 30 या 2 श्लोकांमध्ये 4 प्रकारच्या प्राणायामरूपी यज्ञाचं वर्णन केलेलं आहे. 4 प्रकारचे प्राणायाम त्याचं यज्ञरूपाने वर्णन केलेलं आहे. प्राणायाम हा सुद्धा ईश्वर प्राप्तीचं एक साधन आहे आणि तो 4 प्रकारचा आहे हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. हे पातंजल योगामध्ये पण याच पद्धतीने सांगितलेलं आहे. हठयोगामध्ये त्याचा आणखी विस्तार करून सांगितलेलं आहे. अत्यंत विस्तारपूर्वक हठयोगामध्ये प्राणायामाचं वर्णन येतं. योग वासिष्ठामध्ये त्याच्यासाठी 4 अध्याय वेगळे केलेले आहेत प्राणायामाचं सगळं पूर्ण प्रक्रिया सांगण्यासाठी. म्हणजे नाकातून जेव्हा आपण बाहेर हवा सोडतो तेव्हा ती नाकाच्या पासून तर नाभीपर्यंत वगैरे किती अंतर असतं, तो प्राण कुठपर्यंत जातो, तो कुठपर्यंत गेला म्हणजे तो विशिष्ट प्रकारचा प्राणायाम आम्हाला जमला, इथपर्यंत त्याचं वर्णन केलेलं आहे. तर या 4 प्रकारच्या प्राणायामांचं कथन किंवा वर्णन या पुढच्या 2 श्लोकांमध्ये केलेलं आहे आणि त्याला सुद्धा त्यांनी यज्ञ असं म्हटलेलं आहे. बघूया. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं यथा परे प्राणापानगती रुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषः. यज्ञक्षपितकल्मषाः म्हणजे यज्ञामुळे ज्यांची सगळी पापं निघून गेली, पापं नष्ट झाली असे लोक काय करतात? अपाने जुह्वति प्राणम, अपानामध्ये प्राणाला हवन करतात. म्हणजेच काय, जेव्हा प्राणवायू आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा तो आत गेल्यावर हृदयातून, नाभीतून खाली जाणाऱ्या अपानवायूमध्ये मिळतो. याला म्हणतात प्राणवायूचं अपानवायूमध्ये हवन होणं. प्राणे अपानम यथा परे. इतर लोक उलटं करतात, प्राणांमध्ये, प्राणवायूमध्ये अपानवायूचं हवन करतात. प्राण अपान गती रुद्ध्वा, प्राण आणि अपान यांची गती रोखून. असं आहे, प्राणाची गती देहामध्ये गेल्यानंतर खाली असते. म्हणजे इथून आत आला प्राण की तो खाली जातो हृदयामध्ये, नाभीमध्ये आणि अपान वायूमध्ये. अपान वायूची गती ऊर्ध्व असते. तर ह्यांची जी गती आहे वेगळी वेगळी, ही गती रुद्ध्वा रोखून ठेवून प्राणायाम परायण, जे प्राणायामामध्ये परायण आहेत ते ह्या गतीला रोखून ठेवतात. त्यांच्या गतीने काम करू देत नाही, कोणाला खाली जाऊ देत नाही, कोणाला वर जाऊ देत नाही. अशा पद्धतीने प्राणायाम रूपी यज्ञ करतात. अपरे नियत आहार, इतर लोक काय करतात? नियत आहार, अत्यंत नियोजित, नियमित आहार घेऊन प्राणान प्राणेषु जुह्वति, प्राणांना प्राणांमध्येच हवन करतात. सर्वे अपि एते यज्ञविदः, हे सगळे म्हणजे 24व्या श्लोकापासून जेवढे सांगितले ते या श्लोकापर्यंतचे सगळे लोक, त्यांना काय म्हणायचं? यज्ञविद, यज्ञांचे जाणकार आहेत. यज्ञ कसा करावा हे त्यांना माहीत आहे असे ते आहेत. आणि यज्ञक्षपित कल्मषः, यज्ञांनी ज्यांची पापं नष्ट करून टाकलेली आहेत असे आहेत. तर अशा प्रकारे
जो यज्ञ तुला जमेल अर्जुना तो यज्ञ कर आणि क्षपित कल्मष हो, तुझ्यातल्या सगळ्या पापभावनेचा निराश होऊ दे असं सांगितलेलं आहे. परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने निष्काम भावनेनी प्राणायाम परायण झाल्याने माणूस पापमुक्त होतो. त्यालाच यज्ञ क्षपित कल्मषहा असं म्हटलेलं आहे. कल्मष म्हणजे पाप, क्षपित निघून जाणे, नष्ट होणे. तर आता याच्यामध्ये प्राणायाम करण्याचा विधी जो पतंजल मुनींनी सांगितलेला आहे तो असा सांगितलेला आहे, म्हणजे त्याचं प्रमाण 1:4:2, म्हणजे जर एका अंकात श्वास घेतला तर 4 अंक रोखायचा आणि 2 अंकात सोडायचा. तर त्याच्या उलट इथे जेव्हा अध्यात्मामध्ये किंवा भगवंत प्राप्तीसाठी प्राणायामाचा वापर केला जातो तेव्हा तो प्राणायाम कसा करतात ते आपण बघू. प्राणायामाचे 4 प्रकार आहेत: पूरक, कुंभक, रेचक आणि बाह्यरेचक. अंतरकुंभक आणि बाह्यकुंभक असे 4 प्रकार आहेत. आता हा प्राणायाम जो आहे भगवंत प्राप्तीसाठी करण्याचा प्राणायाम तो कसा करायचा त्याचा एक विधी आहे. त्यांनी सांगितलं आहे पूरक म्हणजे श्वास आत घेणे. हा श्वास आत घेत असताना भगवंताचं नाव 4 वेळा उच्चारलं गेलं पाहिजे. तोपर्यंत तो श्वास आतमध्ये घ्यायचा, मनातल्या मनात उच्चार करायचा. मग तो आत घेतल्यावर कुंभक म्हणजे आतमध्ये दाबून ठेवणे. त्याला बाहेर पण जाऊ द्यायचं नाही, खाली पण जाऊ द्यायचं नाही, आतमध्ये असं इथे दाबून ठेवायचं. त्याला म्हणतात कुंभक. तो किती वेळ करायचा तर भगवंताची नावं 16 वेळा घेऊपर्यंत तो कुंभक करायचा. आणि नंतर तो सोडायचा म्हणजे रेचक करायचा. तर सोडायचा रेचक करायचा कसा तर भगवंतांची 8 नावं घेईपर्यंत ती हवा बाहेर पडली पाहिजे, तो रेचक झाला पाहिजे. असं जो करतो त्याला प्राणायाम स्वरूपी यज्ञ करतो असं म्हणतात. करून बघायला हरकत नाही. आपण साधा प्राणायाम करतोच अंकांमध्ये. 2 अंकात घेतो, 8 अंकांमध्ये कुंभक करतो आणि 6 अंकांमध्ये सोडतो. तर त्याच्याऐवजी 4 भगवंताची नावं मनातल्या मनात उच्चारत असेपर्यंत हवा आत घेणे, 16 नावं होईपर्यंत ती कोंडून ठेवणे आणि 8 नावं होईपर्यंत ती बाहेर सोडणे. हे एक आवर्तन आहे. अशी किती आवर्तनं आपल्याला करता येतात, अनुभव करून करायला काही हरकत नाही. नुसतं बसलोय करावं. TV पाहण्यापेक्षा तर हे उत्तम. हा यज्ञ कुणालाही करता येतो, त्याला काही बंधन नाही. कुणी करावा कुणी करू नये. हा यज्ञ कोणीही करू शकतो. आणि त्या यज्ञाचे फायदे काय आहेत? यज्ञ क्षपित कल्मषहा, त्याच्या पापांचा निराश होतो. प्राणापान गती रुद्ध्वा म्हणजे रोखून, जी त्याची गती आहे त्याला थांबवून हा प्राणापान यज्ञ करता येतो. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात? ऐसे मोक्षकाम सकळ समस्त हे यज्ञशीळ, जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले. मोक्षकाम सकळ, यज्ञ करणारे सगळे कसे आहेत? मोक्षाची इच्छा करणारे आहेत. समस्त हे यजनशीळ, हे सगळे यजनशील आहेत म्हणजे यज्ञ करणारे आहेत. जिही यज्ञद्वारा मनोमळ क्षाळन केले, ज्यांनी यज्ञाच्या माध्यमातून आपल्या मनाचा मळ नष्ट केला, धुवून टाकला. मनात असणारा मल सगळा धुवून टाकला, स्वच्छ केला. जया अविद्या जात जाळिता, जे उरले निज स्वभावता, जेथ अग्नी आणि होता उरेची ना. हा यज्ञ करत असताना काय झालं? अविद्या जात जाळिता. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानातून जे निर्माण झालेलं आहे ते या यज्ञामध्ये त्यांनी जाळून टाकलेलं आहे, म्हणजे अज्ञानाला जाळून टाकलेलं आहे. जे उरले निज स्वभावता, अज्ञानाला जाळून टाकल्यावर जो मूळचा स्वभाव उरला शिल्लक तो
जेथ अग्नी आणि होता उरेचिना, मूळ स्वभाव शिल्लक राहिला. तिथे काय, अग्नी वेगळा नाही आणि हवन करणाराही वेगळा नाही. अग्नी पण ब्रह्म आहे, अर्पण पण ब्रह्म आहे, आणि होता पण ब्रह्म आहे. तिथे वेगळं काही शिल्लक उरलंच नाही, कारण तो मूळचाच तुमच्यात आहे. फक्त तो आम्हाला दिसत नाही. एकदा दिसला की मग काहीच शिल्लक उरत नाही. जेथ यजती याचा कामुपुरे, यज्ञीचे विधान सरे, मागुते जेथुनी वो सरे क्रिया जात. एकदा ही स्थिती प्राप्त झाली की यजती याचा कामुपुरे, जो यजन करणारा आहे, होता जो आहे, यज्ञ करणारा जो आहे, त्याची सगळी इच्छा पूर्ण होते. यज्ञीचे विधान सरे, यज्ञाचं जे कर्मकांड आहे ते सगळं संपून जातं. मागुते जेथुनी वोसरे क्रिया जातं, आणि कर्माचे फळं सगळे वगैरे किंवा कर्म करण्याची उर्मी वगैरे सुद्धा ओसरून जाते. विचार जेथ न रिगे, हेतू जेथ न निगे, जे द्वैत दोष संगे सिंपेचिना. एकदा ते झालं, असं सगळी अवस्था झाली की विचार जेथ न, तुमच्या कल्पना जिथे पोचूच शकत नाही. हेतू जेथ न निगे, जिथे काही हेतूच शिल्लक राहत नाही. द्वैत दोष संगे सिंपेचिना, द्वैत दोष तिथे लागूच होत नाही, येतच नाही तुमच्यापर्यंत. म्हणून असे हे सगळे यज्ञ परमात्मप्राप्तीसाठी करावेत असं म्हटलं आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आत्तापर्यंत असं सांगितलं की लोक अशा प्रकारचे यज्ञ करतात सच्चिदानंद प्राप्तीसाठी. आता पुढच्या श्लोकामध्ये काय म्हटले, यज्ञ न करणाऱ्यांची निंदा केली आहे. जे यापैकी कुठलाही यज्ञ करत नाहीत, एकही यज्ञ करत नाहीत, त्यांचं काय, यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातनम, नायम लोकोस्ति अयज्ञस्य कुतो अन्यः कुरु सत्तमः. यज्ञ न करणाऱ्या माणसाला यज्ञशिष्टामृतभुज, यज्ञशिष्टाच्या अमृताचा म्हणजेच समतेचा अनुभव माणसाला हा स्वतः सिद्ध अनुभव आहे असं यांचं म्हणणं आहे. म्हणजेच काय, निष्काम भावनेने इतरांना सुख देण्यासाठी जे कर्म केलं जातं त्या कर्माच्या अमृताचा म्हणजे समतेचा अनुभव, असंगाचा अनुभव माणसाला स्वभावताच आहे. कारण माणूस काय आहे, स्वतःच परब्रह्म आहे, परब्रह्माचा अंश आहे. म्हणजे जे तिथे आहे ते इथे पण आहे. सच्चिदानंद तिथे आहे म्हणजे इथे पण आहे. त्याच्यामुळे तो मूळचाच आहे, मूळ स्वभाव आहे तो. त्याचा जो भुज म्हणजे अनुभव घेतो, भुज म्हणजे भोगणे, अनुभव घेणे. यज्ञशिष्ट अमृत भुज, यज्ञातून शिल्लक उरलेल्या अमृताचा जो अनुभव घेतो, म्हणजे या समत्व बुद्धीचा जो अनुभव घेतो, जी मूळचीच आहे, त्याची स्वभाव सिद्ध आहे, तो जो घेतो, यान्ति ब्रह्म सनातनम, तो सनातन अशा ब्रह्माला प्राप्त होतो. सनातन म्हणजे पुरातन, पुरातन अशा त्या ब्रह्मापर्यंत तो जाऊन पोचतो. पण न अयम लोकः अस्ति अयज्ञस्य, हा लोक, हा पृथ्वीलोक अयज्ञ करणाऱ्यांचा नाही, म्हणजे यज्ञ जे करत नाहीत त्यांच्यासाठी नाही. कुतो अन्यः कुरु सत्तम, मग इतरांची काय, इतरांचं तिथे काय, हे काय म्हणतात त्याला, मोठेपणा, इतरांच्या मोठेपणाचं काय त्याच्याशी देणं घेणं. हा मृत्यूलोक अयज्ञाचा नाही, मनुष्य देह यज्ञ प्राप्तीसाठीच आहे, स्वार्थ कर्मांसाठी नाही. जर स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला तर संघर्ष आणि दुःख तुम्हाला मिळणार, परमार्थासाठी केला तर सच्चिदानंदाची प्राप्ती होणार, हे निश्चित. आणि यालाच यज्ञ असं म्हटलंय त्यांनी. आता इथे ज्ञानदेव काय म्हणतात बघा, ऐसे अनादिसिद्ध चोखट जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते सेविती ब्रह्मनिष्ठ ब्रह्माहम मंत्रे. अहम ब्रह्मास्मी हा मंत्र ते नेहमी जपतात. आणि त्यांनी काय होतं, अनादिसिद्ध चोखट, जे अनादिसिद्ध आहे, चोखट आहे, म्हणजे स्वयंपूर्ण आहे, स्वतःमध्येच आहे, आहेच आहे ते.
तुमच्या जन्माच्या आधीपासून आहे, जन्माच्या वेळेसही होतं, आताही आहे आणि पुढेही राहणार आहे. जे तुमच्यामध्ये आहे स्वभावतःच, जे ज्ञान यज्ञावशिष्ट, ते ज्ञान आहे ते कसं आहे? यज्ञ अवशिष्ट. यज्ञाची पूर्णाहुती झाल्यावर उरलेलं अमृतरूपी जे आहे ते सेविती ब्रह्मनिष्ठ. ब्रह्मामध्ये श्रद्धा असणारे, परब्रह्मामध्ये निष्ठा असणारे लोक त्याचं सेवन करतात. ऐसे शेषामृते घाले की अमर्त्य भावा आले, म्हणून ब्रह्म ते जाहले अनायासे. हे शेषामृते घाले, ज्यांना हे शेष अमृत मिळालं, यज्ञातून शिल्लक राहिलेलं अमृत ज्यांना मिळालं, अमर्त्या भावा आले, ते अमर झाले. अमर्त्या भावा येणे म्हणजे अमर होणे. म्हणून ब्रह्म ते जाहाले अनायासे, ते आपोआपच ब्रह्मरूप झाले, ब्रह्मामध्ये एकरूप झाले. येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची, जे योग यागू न करीतची, जन्मले सांते. याच्या विरुद्ध येरा म्हणजे याच्या विरुद्ध, विरक्ती माळ न घालीती, त्यांना विरक्ती माळ घालतच नाही, म्हणजे त्यांच्यामध्ये वैराग्य कधी निर्माण होतच नाही. जया संयमाग्नीची सेवा न घडायची, संयम रूपी अग्नीची सेवा ते करत नाहीत, म्हणजे संयम रूपी यज्ञ ते करत नाहीत. जे योग यागू न करीतची, योग करत नाहीत आणि याग करत नाहीत. योग म्हणजे समत्व बुद्धी, याग म्हणजे कर्मयज्ञ, दोन्ही करत नाहीत. त्यांचा जन्म वाया आहे. जया ऐहिक धड नाही, ज्यांना ऐहिक कर्मच नीट जमत नाहीत, तयांचे परत्र पुससी काई, ते त्यांच्या परमार्थाबद्दल काय विचारावं. म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा, म्हणून ही गोष्ट तुला सांगितली पांडुपुत्रा, तू त्याच्याकडे लक्ष दे. कारण तू जर यज्ञ करशील तर तरुण जाशील, तुझे किलमिष सगळे पाप निघून जातील. पण यज्ञ करणार नाहीस आणि कर्मही करणार नाहीस तर मग कसं चालेल. आता पुढच्या 32व्या श्लोकात काय म्हणतात बघूया. एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे, कर्मजान विद्दितान सर्वान एवं ज्ञात्वा विमोक्षसे. एवं बहुविधा यज्ञा, अशा प्रकारे अनेक प्रकारचे यज्ञ, वितता ब्रह्मणो मुखे, ब्रह्मानी म्हणजेच वेदांनी आपल्या मुखानी विस्तारपूर्वक सांगितले आहेत. म्हणजे वेदांमध्ये या सगळ्या यज्ञांचं सविस्तर वर्णन आलेलं आहे, विस्तारपूर्वक सांगितलेलं आहे. आणि ते कसे आहेत? कर्मजान विद्धी तान सर्वान, ते सगळे यज्ञ कर्माद्वारे जन्मलेले, कर्मामधून जन्मलेले आहेत असं तू जाण. एवं ज्ञात्वा विमोक्षसे, हे जेव्हा तू जाणून घेशील तेव्हा तू या सगळ्यांमधून मुक्त होशील. आता हे सर्व 12 प्रकारचे यज्ञ आत्तापर्यंत सांगितले की जे कर्मज आहेत. ते कशामुळे कर्मज म्हणायचं? कारण ते शरीर, वाणी आणि मन यांच्यापासून निर्माण होतात. म्हणजे क्रिया, बोलणं आणि संकल्प करणं यातून ते निर्माण होतात. केवळ कोणती आसक्ती, ममत्व न ठेवता कर्तव्य कर्म केले तर त्याला यज्ञ म्हणावं. पण या सहित केले तर ते यज्ञ होत नाहीत, तो स्वार्थ झाला, परमार्थ होत नाही. म्हणून निर्लेपपणाने कर्म कर, एवढंच अर्जुनाला या 12ही यज्ञांच्या माध्यमातून भगवंतांनी सांगितलेलं आहे. आता पुढचा 33वा श्लोक. द्रव्ययज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ, हे अर्जुनाला पटवून सांगण्यासाठी हा श्लोक आलेला आहे. आपण द्रव्ययज्ञ पाहिला, कुणाला घर बांधून दे, कुणाला मंदिर बांधून दे, कुणाला काही करून दे, ह्याला द्रव्ययज्ञ म्हणतात. स्वार्थ बुद्धीनी न करता, फोटो छापून येण्यासाठी न करता, मी अमुक मंदिर बांधलं लगे त्या मंदिराबरोबर माझा फोटो, हे नाही. मंदिर बांधलं, लोकार्पण केलं, कोणी केलं कोणाला कळू पण नये अशा पद्धतीने केलं, स्वार्थ, ममता, अहंता, अहंकार काही न ठेवता, तर तो द्रव्ययज्ञ. आणि ज्ञानयज्ञ आपण पाहिलं,
स्वतःसाठी स्वाध्याय नाही, इतरांना कळावं म्हणून स्वाध्याय. मला जे समजलं ते इतरांना समजावं म्हणून केलेला स्वाध्याय त्याला म्हणायचं ज्ञानयज्ञ. मग हा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे हे त्याला सांगितलं आहे. श्रेयान द्रव्यमया यज्ञाद ज्ञानयज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानयज्ञ श्रेष्ठ का? तर सर्व कर्म अखिलम पार्थ, सगळ्या प्रकारची सगळी कर्म हे पार्था ज्ञाने परिसमाप्यते, ज्ञानामध्येच पूर्ण होतात, ज्ञानाच्या तिथेच येऊन समाप्त होतात, संपतात. म्हणून श्रेयान द्रव्ययज्ञात, म्हणून द्रव्ययज्ञापेक्षा श्रेयस्कर आहे कोणता? ज्ञानयज्ञ हा परंतप. परंतप म्हणजे अर्जुन. हे अर्जुना, ज्ञानयज्ञ सर्वात श्रेष्ठ आहे, कारण तो कर्मजन्य नाही. द्रव्ययज्ञ हा कर्मजन्य आहे, तुम्ही कर्म करता शरीरानी, वाणीनी, मनानी, बुद्धीनी, भावनेनी आणि द्रव्यानी कर्म करता, म्हणून ते कर्मज आहे. पण ज्ञानयज्ञ हा कर्मज नाही, कर्म नाही करत तुम्ही, ज्ञानाची देवाणघेवाण करता, म्हणून तो ज्ञानयज्ञ महत्त्वाचा आहे. तिथे विवेक आहे. ज्ञानयज्ञ हा विचारजन्य आहे, विचारामधून जन्म घेणारा, विवेकामधून जन्म घेणारा, म्हणजे चांगल्याचाच प्रचार आणि प्रसार करणारा तो आहे. अंतःकरणामध्ये माणसाच्या 3 प्रकारचे मल असतात किंवा दोष असतात. एक असतो मलदोष, जो संचित पापांचा असतो, मागच्या जन्मांचे सगळे पाप आपण ठेवलेले साचवून, त्याला म्हणतात मलदोष. दुसरा आहे विक्षेपदोष, म्हणजे काय? मनाची चंचलता. आत्ता इथे होतं, आत्ता गेलं आभाळात, आत्ता एका गोष्टीवर होतं, आत्ता दुसरी गोष्ट मनात आली, त्याला म्हणतात विक्षेपदोष. आणि तिसरा आहे आवरण दोष, तो अज्ञानाचा. अज्ञानाचं आवरण असतं आपल्यावर आणि म्हणून आपल्याला जे दिसायला पाहिजे ते दिसत नाही आणि जे दिसायला नको नेमकं तेच दिसतं, त्याला म्हणतात आवरण दोष किंवा अज्ञान दोष. या सगळ्या 3ही दोषांना दूर करणारा जर कोणता यज्ञ असेल तर तो ज्ञानयज्ञ आहे. द्रव्ययज्ञाने याच्यातलं काहीही दूर होत नाही, मलदोष दूर होत नाही, विक्षेप दूर होत नाही आणि आवरण दोषसुद्धा बाजूला जात नाही. पण हे 3ही दोष काढायचे असतील तर ज्ञानयज्ञ महत्त्वाचा आहे आणि तो श्रेष्ठ आहे, तो श्रेयस्कर गोष्टींकडे घेऊन जाणार आहे, उपयुक्त आहे, म्हणून तो केला पाहिजे. आता या ज्ञानयज्ञाबद्दल ज्ञानदेव काय म्हणतात बघूया. अर्जुना वेदू जयांचे मूळ, जे क्रियाविशेषे स्थूळ, जया नव्हाळीयेचे फळ स्वर्गसुख. वेदांमध्ये जे सांगितलं ते कर्मकांड आहे, त्याचा वापर केला की स्वर्गसुख मिळतं. ते द्रव्यादी यागुकीर होती, परी ज्ञान यज्ञाची सरीन पावती, जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. ते द्रव्यादी यागू कीर होती, ते जे लोक द्रव्य इत्यादी यज्ञ करतात ते प्रसिद्ध होतात. परी ज्ञानयज्ञाची सरी न पावती, पण त्यांना ज्ञानयज्ञाची सर येत नाही. कशाप्रमाणे? त्याला दृष्टांत दिला. जैसी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. तारे जे आहेत आकाशामध्ये त्यांचं जे तेज आहे ते शेवटी सूर्यापुढे फिकच आहे. सूर्याचं तेज वेगळं आणि ताऱ्यांचं तेज त्यांच्यापुढे अतिशय फिकं पडतं. तसं या ज्ञानयज्ञापुढे द्रव्ययज्ञाचं तेज अतिशय फिकं पडतं. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. या ज्ञानयज्ञानी काय काय होतं? ज्ञानयज्ञाचे परिणाम सांगितलेत. प्रवृत्ती पांगुळ जाहली, प्रवृत्ती आणि निवृत्ती अशा 2 वृत्ती आहेत माणसांच्या. प्रवृत्ती म्हणजे प्रवृत्त होणे, स्वार्थाला वगैरे वगैरे, त्याला म्हणतात प्रवृत्ती. आणि निवृत्ती म्हणजे त्याच्यापासून निवृत्त होणे, बाजूला जाणे. तर ही प्रवृत्ती जी आहे ती पांगुळ झाली, ज्ञानापुढे ती पांगळी होते, म्हणजे प्रवृत्ती निर्माणच होत नाही. तर्काची दिठी गेली, ज्याला
अज्ञान ज्याच्याकडे भरपूर असतं तो तर्क लावतो. जसं अर्जुनाने केलं ना, अरे बाबा मी हे युद्ध केलं तर वर्णसंकर घडेल, अमकं होईल, ढमकं होईल, ही तर्क आहेत. तर ही तर्काची दृष्टी तिथे निघूनच जाते, राहतच नाही शिल्लक. जेणे इंद्रिये विसरली विषय संगू, आणि इंद्रियसुद्धा विषयांचा संग विसरून जातात. जिकडे पाहायचं नाही तिकडे त्यांची दृष्टी कधीच जाणार नाही. जे ऐकायचं नाही तिकडे कान कधीच जाणार नाहीत. जे चाखायचं नाही तिकडे रसना कधीच जाणार नाही. रसना म्हणजे जीभ. अशी त्यांची अवस्था असते. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे, जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जिथे न पाहता सहज भेटे आपण पे. ज्ञानयज्ञ झाला की माणसाची स्वतःशी स्वतः गाठभेट होते आपोआप. जी व्हायला पाहिजे तेच खरं ज्ञान आहे. ते ज्ञान होण्यासाठी, तो अनुभव घेण्यासाठी, तो सच्चिदानंद मिळण्यासाठी ज्ञानयज्ञ हा द्रव्ययज्ञापेक्षा श्रेष्ठ आहे असं सांगितलं आहे. आता 34वा श्लोक. तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. आता हे ज्ञान कुठून मिळवायचं असं तुम्हाला विचारशील ना, मी तुला त्याचं आधीच उत्तर सांगून टाकतो. बघ रे बाबा, तद्विद्धि प्रणिपातेन, हे ज्ञान तू प्राप्त कर. कसं? प्रणिपातेन, ज्याच्याकडे ते ज्ञान आहे त्याला नमस्कार कर. परिप्रश्नेन, तुझ्या मनातल्या शंका दूर होण्यासाठी त्यांना प्रतिप्रश्न विचार. अनेक लोक समोरच्याला काही येतं का नाही हे पाहण्यासाठी प्रश्न विचारतात, खोचक. तसं नाही. तसे प्रश्न विचारले तर कोणालाही ज्ञान मिळत नाही. पण माझ्या मनात खरोखर शंका आहे, त्या शंकेचं निरसन व्हावं म्हणून गुरूंना प्रतिप्रश्न जो विचारतो त्याला ज्ञान मिळतं. आणि सेवया, गुरूंची सेवा करून तुला ते मिळेल. 3 गोष्टी, प्रणिपातेन, परिप्रश्नेन आणि सेवया. प्रणिपात कर, साष्टांग नमस्कार, संपूर्ण शरणागती आधी प्रणिपात करून, मग शंका दूर करण्यासाठी म्हणून प्रतिप्रश्न आणि सेवया. मग असं तू केल्यानंतर, गुरूंची सेवा बिवा केल्यानंतर, मग उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते तुला ज्ञानाचा उपदेश करतील. कोण? ज्ञानिनः तत्वदर्शिनः, तत्वाचं ज्यांनी दर्शन घेतलेलं आहे. तत्व म्हणजे परमतत्व, तत्व म्हणजे परमेश्वर. परमेश्वराचं ज्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतलेलं आहे, म्हणजेच परमेश्वराशी जे एकरूप झालेले आहेत, अशा सद्गुरूंना प्रणिपात केला, परिप्रश्न केला, तत्वजिज्ञासेसाठी काही प्रश्न विचारले आणि त्यांची सेवा केली, तर ते तुला ज्ञान नक्की देतील. आणि ते तू त्यांच्याकडून मिळव, कारण ते ज्ञानयज्ञ महत्त्वाचा आहे, द्रव्ययज्ञ अजिबात महत्त्वाचा नाही. ते ज्ञानपै बरवे, जरी मनी आथी आणावे, तरी संता ये भजावे सर्वस्वेशी. ते ज्ञान मला मिळावं वाटत असेल तर मी संतांची सेवा केली पाहिजे. जो ज्ञानाचा कुरुठा, तेथ सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी. तो ज्ञानाचा कुरुठा, तिथे ज्ञानाचा साठा आहे. तेथ सेवा हा दारवंठा, तिथे प्रवेश करायचा असेल, दारवंठा म्हणजे उंबरठा, तिथे आत जायला जो उंबरठा आहे तो काय आहे? केवळ सेवा. सेवा केली तरच प्रवेश आहे, नाही तर आत प्रवेश मिळत नाही. तो स्वाधीन करी सुभटा वोळगोनी, त्यांना जिंकून घेऊन म्हणजे त्यांची सेवा करून तू तो स्वाधीन करून घ्यावा. तनुमनु जीवे चरणासी लागावे, आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तन, मन आणि जीव याच्याद्वारे चरणासी लागावे, प्रणिपातेन, नमस्कार करून, अगर्वता करावे दास्य सकळ, आणि त्यांचं दास्य करावं. कसं? अगर्वता, अजिबात गर्व, अहंकार, अभिमान न ठेवता. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पान ये. मग ते तुला बरोबर सगळं सांगतील. मग तुझ्या मनामध्ये संकल्प, विकल्प, मन शिल्लकच राहणार नाही, निघूनच जाईल. आणि मग तुझा
आपोआप तुझी उन्नती होईल. आता या तत्त्वज्ञानाचं फळ काय, म्हणजे ज्ञान प्राप्त करण्याचं फळ काय, ज्ञान कसं मिळेल ते सांगितलं, पण ते मिळाल्यानंतर त्याचं परिणाम काय होईल हे या 35व्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. आज हा 35वा श्लोक पाहून आपण थांबणार आहोत. यज्ञात्वा न पुनर्मोहम एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यसि आत्मनि अथो मयि. यज्ञात्वा जे जाणून घेतल्यामुळे, हे तत्वज्ञान जाणून घेतल्यामुळे, न पुनर्मोहम यास्यसि पांडव, अशा प्रकारे तू पुन्हा मोहाला प्राप्त होणार नाहीस. जो आत्ता झाला आहे, तुझ्या मनात जो आत्ता भ्रम निर्माण झाला आहे, तसा पुन्हा तुझ्या मनामध्ये निर्माण होणार नाही. म्हणून तू ते जाणून घे. येन भूतानी अशेषेण, ज्यामुळे ते ज्ञान प्राप्त झाल्यामुळे काय होईल, भूतानी अशेषेण द्रक्ष्यसि, सगळ्या भूतमात्रांना तू पाहशील. आत्मनी अथो मयी, नंतर तू सगळ्यांना स्वतःमध्येच मला पाहशील आणि सगळ्या प्राणीमात्रांमध्ये पण मलाच पाहशील. म्हणजेच काय, तर तू मोहाला प्राप्त होणार नाहीस आणि तुला तू कोण आहेस हे कळेल, तुला स्वतःची ओळख होईल. तत्वज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजे माझी सत्ता सर्वत्र परिपूर्ण असून त्या सत्तेअंतर्गतच अनंत ब्रह्मांडे आहेत असा अनुभव येणे. म्हणजेच मी ब्रह्ममय आहे, अहम ब्रह्मास्मी, हे मला समजणं म्हणजे ज्ञान होणं. आणि एकदा असं ज्ञान झालं की मग मोह निर्माण होत नाही, भ्रम निर्माण होत नाही. आता ज्ञानेश्वर काय म्हणतात बघूया. जयाचेनी वाक्य उजिवडे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. ज्या वाक्यामुळे जाहले चित्त निधडे, चित्तामध्ये प्रकाश पडला, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय, आणि ते ब्रह्म आहे हे कळल्यानंतर माणूस निशंक होतो. ते वेळा आपण पेया सहिते, ये अशेषे ही भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ते वेळा आपण पेया सहिते, तेव्हा तू स्वतः सहित, आपण पेय स्वतः, स्वतःच्या सहित, ये अशेषे ही भूते, ही सगळी निशेष भूतमात्र प्राणीमात्र जे आहेत त्या सगळ्यांमध्ये माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू, तू त्यांना माझ्यामध्येच अखंडपणे पाहशील. ऐसे ज्ञानप्रकाशे पाहेल, तो मोहांधकार जाईल, जय श्री गुरुकृपा होईल पार्थागा. पार्था, तुझ्यावर जर गुरुकृपा झाली तर हा मोहरूपी अंधकार निघून जाईल आणि तू ज्ञानाचा प्रकाश पाहशील, आणि मग तुझ्या मनामध्ये असा मोह निर्माण पुन्हा होणार नाही असं आश्वासन दिलंय. म्हणजे ज्ञानयज्ञ किती महत्त्वाचा आहे, तत्त्वज्ञान जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे, हे फक्त अर्जुनासाठी नाही, आमच्यासाठी सुद्धा महत्त्वाचं आहे. तो मोह आमच्या मनामध्ये निर्माण होता कामा नये, तो भ्रम आमच्या मनामध्ये निर्माण होऊ नये, म्हणून हे भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं आहे. आपण आज 29 ते 35 श्लोक पाहिले, ते आता वाचू आणि आज आपण इथे थांबू. अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे, अपाने जुह्वति प्राणं प्राणे पानं तथा परे, प्राणापानगति रुद्ध्वा प्राणायामपरायणाः अपरे नियताहारः प्राणान् प्राणेषु जुह्वति सर्वेप्येते यज्ञविदो यज्ञक्षपितकल्मषाः
यज्ञशिष्टामृतभुजो यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्मसनातनं यान्ति ब्रह्मसनातनं नायं लोकोऽस्ति यज्ञस्य नायं लोकोऽस्त्ययज्ञस्य कुतोऽन्यः कुरु सत्तम कुतोऽन्यः कुरु सत्तम एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान् विद्धितान् सर्वान् एवं ज्ञात्वा विमोक्षसे श्रेयान् द्रव्यमयाद्यज्ञाद् ज्ञानयज्ञः परन्तप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः यज्ञात्वा पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि हरिः ओम. आज आपण इथे थांबू. पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत.